नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण परिमिती हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, दोन शब्द इथे आलेले आहेत, परी आणि मिती. तर परी या शब्दाचा अर्थ आहे संपूर्ण आणि मिती या शब्दाचा अर्थ आहे मापन. आता परिमिती या शब्दाची व्याख्या आपण बघणार आहोत. परिमिती म्हणजे काय? बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. इतकी साधी, सरळ आणि सोपी जी आहे परिमितीची व्याख्या आहे. कुठल्याही प्रकारची बंदिस्त आकृती घ्या, तिच्या बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे आकृतीची परिमिती होय. आता आपल्याला आकृत्या माहिती आहे कोणकोणत्या आहेत. त्रिकोण असतो, चौकोन असतो, चौरस असतो, नंतर आकृती असते. तर पहिल्यांदा आपण त्रिकोणाची परिमिती अभ्यासणार आहोत आणि त्याचे सूत्र पण अभ्यासणार आहोत. तर त्रिकोणाची परिमिती काढण्याचं सूत्र आहे त्रिकोणांच्या तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज. म्हणजे आपल्याला माहिती आहे त्रिकोणाला 3 बाजू असतात. तर यांची सर्वांची जी आहे बाजूंच्या लांबींची बेरीज म्हणजे त्रिकोणाची परिमिती होय. आता आयताची परिमिती आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आयताला ह्या 2 लांबी असतात आणि 2 रुंदी असतात. तसंच जे आहे याचं सूत्र पण तयार झालेलं आहे, 2 लांबी अधिक 2 रुंदी. तर याला शॉर्ट फॉर्ममध्ये केलेलं आहे. बघा, हा 2 जो आहे इथे कॉमन आहे, समान आहे, त्याच्यामुळे आपण त्याला बाहेर काढलं आणि या ठिकाणी कंसामध्ये L अधिक B म्हणून जे आहे इथे गुणाकाराचं चिन्ह राहील. तर 2 कंसामध्ये L अधिक B ही आयताची परिमिती आहे. हे सूत्र तुम्ही पाठ करून घ्या. नंतर चौरसाची परिमिती काढायची आहे. आपल्याला माहिती आहे चौरस कसा असतो, तर सर्व बाजू या समान असतात. त्यामुळे जे आहे 4 गुणेला बाजूंची लांबी आणि चौरसाला 4 बाजू असतात, त्याच्यामुळे 4 जो आहे इथे काढलेला आहे आणि बाजूंची लांबी थेट आपण जे आहे बाजूंची लांबी इथे टाकलं की आपल्याला चौरसाची परिमिती मिळून जाईल. केव्हा केव्हा आपल्याला अशी आकृती दिली असते की आपल्याला त्या आकृतीचा आकारच समजत नाही. मग त्या आकृतीला काय म्हणायचं, तर बहुभुजा आकृती असे म्हणायचं. मग या ठिकाणी अशा प्रकारची आकृती आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारची आकृती असेल, कुठला तरी आकार त्याला असेल, मग तिला जे आहे बहुभुजाकृती असे म्हणायचं. इथे किती भुजा आहे ते मोजून घ्यायच्या. 1 2 3, नंतर ही 4, नंतर ही 5 6 7 आणि आहे 8वी. तर 8 भुजा याला आहे आणि प्रत्येक भुजेला जे आहे मापसुद्धा दिलेलं असेल. मग काय करायचं, तर या आकृतीच्या सर्व भुजांच्या लांबींची बेरीज आपल्याला करायची, म्हणजे बहुभुजा आकृतीची परिमिती आपल्याला मिळून जाईल. चला एकदा पुन्हा आपण रिव्हिजन करूया. त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र काय आहे, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज. आयताची परिमिती काय आहे, तर 2 गुणेला लांबी अधिक रुंदी. चौरसाची परिमितीचं सूत्र आहे 4 गुणेला बाजूंची लांबी. तर इथे आता प्रश्न दिलेले आहेत ते आपण सोडवूया. सोबतच्या त्रिकोणाची परिमिती 35 सेंटीमीटर आहे, तर त्यांच्या समान बाजूंची प्रत्येकी लांबी किती असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी बघा, परिमिती दिलेलं आहे आपल्याला, डायरेक्ट दिलेलं आहे परिमिती. मग आपण काय करायचं, तर पहिल्यांदा आपण त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र लिहून घेऊया. त्रिकोणाची परिमिती. तर या ठिकाणी जे आहे, तर आपल्याला सूत्र दिलेलं आहे डायरेक्ट तिन्ही बाजूंची लांबींची बेरीज. आता आपल्याला परिमितीचा 35 दिलेला आहे, म्हणजे ही तिन्ही बाजूंच्या लांबींची बेरीज दिलेली असेल आणि या ठिकाणी जे आहे 5 सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 30 काढावं लागेल आणि ही 2 भुजा जी आहेत समान आहेत, त्याच्यामुळे आपल्याला बघा 15 अधिक 15 जर आपण केले तर आपल्याकडे 30 हे उत्तर येते आणि हे जे आहे 5 याच्यात मिळवले की आपल्याकडे 35 ही परिमिती येईल. म्हणून जे आहे आपला पर्याय क्रमांक 4 हा बरोबर असेल. इथे दुसरा प्रश्न दिलेला आहे, पुढे दिलेल्या आकृतीची परिमिती किती. आता परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या लांबींची बेरीज. मग सगळ्यांची काय करायची आपण, तर बेरीज करायची. इथे 1 2 3 4 आणि 5 भुजा आहे, म्हणजे 5 बाजू आहे. तर आपण सगळ्यांची बेरीज करूया. 3.5. नंतर हे पूर्ण अंक आहे, त्याच्यामुळे आपण
दशांशाच्या डाव्या बाजूला लिहूया. 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 2. तर इथे दशांश येईल आणि 5 जशाचा तसा. नंतर यांची पूर्णांकांची बेरीज करायची. 2 आणि 4 6, 7 8 9 10 11 12 13 14. 14.5 जे आहे या आकृतीची परिमिती आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे. 14.5. तिसरा प्रश्न आहे 6 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती? आता आपल्याला चौरसाच्या परिमितीचं सूत्र माहिती पाहिजे. बाजूची लांबी किती दिलेली आहे? तर 6 सेंटीमीटर. मग चौरसाची परिमितीचं सूत्र आपल्याला माहिती आहे 4 गुणेला बाजू. 4 गुणेला बाजू. मग 4 हा जसाच्या तसा घ्यायचा. बाजू किती दिलेली आहे? तर बाजूची लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि 6 चूक 24 सेंटीमीटर जे आहे त्या चौरसाची परिमिती असेल. म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर आहे. प्रश्न 4 आहे दिलेल्या आकृतीच्या प्रत्येक बाजूंची लांबी 6 सेंटीमीटर असेल तर त्या आकृतीची परिमिती किती? प्रत्येक बाजूंची लांबी 6 सेंटीमीटर असेल. मग हा कोणता आहे? कोणती आकृती आहे? एक चौरस दिलेला आहे, एक त्रिकोण दिलेला आहे आणि प्रत्येकाची बाजूंची लांबी जी आहे तर 6 सेंटीमीटर दिलेली आहे. मग काय करायचं? तर बघा या 6 चूक 24. पहिल्यांदा चौरसाची परिमिती जर काढली आपण तर 4 गुणेला 6. 6 चूक 24 होईल. आता आपल्याला ही बाजू घ्यायची नाही आहे. ह्या दोनच बाजू मिळवायच्या आहेत. म्हणजेच 12. 24 अधिक 12 जे आहे ते 36 होणार, जो की पर्याय क्रमांक 3 हा आपला बरोबर असेल. नंतर बघा प्रश्न 5 आहे एका आयताची परिमिती व एका चौरसाची परिमिती समान आहे. आयताची परिमिती 80 सेंटीमीटर असल्यास चौरसाच्या प्रत्येक बाजूंची लांबी किती असं सांगितलेलं आहे. चौरसाच्या प्रत्येक बाजूंची लांबी. आता केव्हा केव्हा आपल्याला परिमिती दिलेली असते आणि बाजूंची लांबी विचारायला सांगतात. तर आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला जे आहे आयताची परिमितीचं सूत्र माहिती आहे 2 गुणेला लांबी अधिक रुंदी आणि चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणेला बाजू. तर आपल्याला कोणतं वापरायचं आहे? तर आयताची परिमिती 80 दिलेली आहे आणि जे आहे चौरसाच्या प्रत्येक बाजूची लांबी. आता चौरसाच्या परिमितीच्या ठिकाणी जे आहे आपण 80 टाकून घेऊया 4 आणि या ठिकाणी बाजू. तर हा जो आहे इथे गुणाकारात असतो म्हणून या ठिकाणी गेल्यानंतर तो जो आहे भागाकारात होईल. बाजू आपण जिथेच्या तिथे ठेवू. तर 20. इथे जे आहे 4 दोन्ही 8 आणि हा 0 जसं तसं म्हणजे त्या बाजूची लांबी जी आहे ती 20 सेंटीमीटर एवढी असेल. पुढील प्रश्न आहे 8 सेंटीमीटर लांबी व 4 सेंटीमीटर रुंदी असणारा एक आयत व 4 सेंटीमीटर बाजू असणारा एक चौरस एकमेकांना जोडून ठेवले तर तयार होणाऱ्या नवीन आकृतीची परिमिती किती असेल? हा प्रश्न जो आहे आपण आकृतीच्या द्वारे समजून घेऊया. पहिल्यांदा आपल्याला आयत काढून घेऊया. आपण आयत काढला आणि 8 सेंटीमीटर लांबी आहे आणि 4 सेंटीमीटर रुंदी आहे आणि 4 सेंटीमीटर बाजू असणारा एक चौरस एकमेकांना जोडून ठेवले. आता कुठे जोडणार बरं? इथे जर जोडला तर बरोबर नाही वाटणार ना. मग आपण रुंदीला जे आहे तो चौरस जोडणार आहोत. ठीक आहे. आता याची जी आहे 8 आणि इथे 4, इथे 4 आणि इथे जे आहे 8 आणि 4 किती होते? 12. तर ही बाजू जी आहे आपल्याला 12ची मिळाली. ही बाजू जी आहे 4ची जशीच्या तशीच राहिली. मग आता आयताच्या परिमितीचं सूत्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. काय आहे? तर 2 लांबी अधिक रुंदी. मग लिहा 2 लांबी किती मिळाली आपल्याला? 12 अधिक 4. 12 आणि 4 किती होते? 16 आणि 16 आणि 2 गुणेला 2 जे आहे 32 होणार. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. नंतरचा प्रश्न आहे एक तार वाकून तिच्यापासून एक त्रिकोण असा तयार केला की त्याच्या 2 बाजूंची लांबी समान असेल व तिसऱ्या बाजूची लांबी त्याच्या निम्मी असेल. समान बाजूची लांबी प्रत्येकी 4.8 सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाची परिमिती किती असेल? अगदी सोपं उदाहरण आहे. बघा समान बाजूंची लांबी दिलेली आहे आपल्याला 4.8. मग त्रिकोणाला किती बाजू असतात?
तर 3 हे सगळ्यांना माहिती आहे. या ठिकाणी 2 समान बाजू आहे आणि समान बाजूंची लांबी 4.8 एवढी दिलेली आहे. तर त्याची निम्मी करायची आहे आपल्याला. तर याची निम्मी जर आपण केली तर जे आहे 2.4 एवढं येणार. मग सगळ्यांची बेरीज करा. 48, 48 आणि 24. सध्या आपण जे आहे दशांश चिन्ह वापरत नाही आहे. वापरलं तरी चालेल. तर 8 दुनी 16, 16 आणि 4 20. नंतर इथे 2, 4 दुनी 8, 9, 10, 11, 12. तर या ठिकाणी जे आहे दशांशानंतर शून्य आलेले आहे, त्याच्यामुळे आपण याला कट करणार आहोत. म्हणजे 12 सेंटीमीटर एवढी जी आहे त्या त्रिकोणाची परिमिती असेल. पर्याय क्रमांक 2 आपला बरोबर आहे. प्रश्न 9 आहे. एका तारेचे वर्तुळ उघडून ती तार सरळ केली व तिची लांबी मोजली, तेव्हा तिची लांबी 1.5 मीटर भरली. ही तार वाकून 50 सेंटीमीटर लांबी असणारा आयत तयार केला तर त्या आयताची रुंदी किती असेल असं विचारलेलं आहे. तर 1.5 मीटर आहे म्हणजे 1.1/2 किंवा आपण याला या पद्धतीनं सुद्धा लिहू शकतो. 1.50 तर असं सुद्धा लिहू शकतो मीटर. मग आता काय झालेलं आहे, तर ही तार वाकून जी आहे 50 सेंटीमीटर लांबी असणारा आयत तयार केला. लांबी 50 सेंटीमीटर आहे. या ठिकाणी दुसरी लांबी सुद्धा 50 सेंटीमीटर असेल. 50 आणि 50 किती झाले तर 100 आणि 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. आता इथे किती बसलं असेल तर इथे जे आहे 25 आणि 25 म्हणजेच जे आहे आपल्याकडे 1.5 मीटर एवढा जो आहे तो आयत तयार झालेला आहे. बघा ती तार वाकून पहिले 50 आणि 50 घेतलं, नंतर 25 आणि 25 सेंटीमीटर घेतलं. तर आयताची रुंदी जी आहे 25 सेंटीमीटर असेल. अगदी सोपं आहे. तुम्ही आकृती काढून जे आहे उत्तर काढू शकता. गणित अतिशय सोपं असतं, ते समजून घेणे महत्त्वाचं आहे. धन्यवाद.